आणि आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्ह्यातील 9 नगर परिषद आणि एका नगरपालिकेसाठी मंगळवारी 390 मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 9 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60% मतदान झाले, तर काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडले। जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाच्या 76 आणि सदस्य पदांच्या 1081 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे। या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आता 21 डिसेंबर होणार आहे। जिल्ह्यातील यवतमाळ वगळता दिग्रस, पुसद, उमरखेड, नेर, दारव्हा, वणी, घाटंजी, आरणी आणि ढानकी या नगरपंचायत अशा एकूण 10 पालिकांमध्ये मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 390 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले। मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यासह मोठे मनुष्यबळ केंद्रावर कार्यरत होते। तसेच मतदान प्रक्रिया निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सर्वच केंद्रावर सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। यामध्ये सकाळच्या सत्रात थंडीच्या कडाक्यामुळे मतदार फारसे बाहेर पडले नाही। परिणामी 12 वाजेपर्यंत केवळ 18% मतदान झाले होते, तर सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.5% मतदान घेण्यात आले। मात्र दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे दिसून आले, त्यामुळे मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली। त्यानुसार दुपारी 1:30 वाजेपर्यंत 31%, तर 3:30 वाजेपर्यंत 45% मतदानाची नोंद घेण्यात आली। नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। जिल्ह्यातील 9 नगर परिषद आणि ढानकी नगर पंचायत येथे 118 प्रभागांमध्ये 10 नगराध्यक्ष आणि 229 नगरसेवक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। यामध्ये नगराध्यक्ष 76 तर नगरसेवक पदाच्या तब्बल 1075 उमेदवारांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली।